नमस्कार मित्रांनो. तर आज आपण अशा मंडळाला पॉडकास्ट करणार आहेत ज्या मंडळाला तुम्ही फोटो बघून समजलं असेल. मुंबईतील सुप्रसिद्ध मूर्तिकार, त्याचं नाव आहे राजन विठ्ठल झाड. आणि ती एकमेव मूर्ती आपल्या वसई विरारमध्ये फक्त एकच मंडळाची असते. त्या मंडळाचं नाव आहे साईनाथ नगरचा राजा. आणि त्या मंडळाचे आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत. त्या कार्यकर्त्यांचं नाव आहे आयुष आणि मयूर. तर राजे, तुमची मंडळाची हिस्ट्री सांगा, म्हणजे स्थापना आणि सुरुवात कशी झाली. आमच्या मंडळाची स्थापना सन 2005. आमचे जे रहिवासी आहेत, जे रहिवासी संघटना आहे आमच्या साईनाथ नगरमध्ये, जे विरार पूर्वमध्ये साईनाथ नगर आहे, त्यातले जे आमचे आता मोठे पोर आहेत त्यांनी हा मंडळ चालू केला, म्हणजे मंगलमूर्ती मित्र मंडळ. त्या लोकांनी हा मंडळ कुठल्याच मस्तीसाठी नाही किंवा कोणासोबत कॉम्पिटिशन करण्यासाठी नाही, तर आपली संस्कृती आणि एक परंपरा जपण्यासाठी. जे आज आपण बघतो मुंबईमधले मोठे मोठे मंडळ आहेत, त्यांना एवढी वर्ष झाली, ते गेल्या 100 वर्षापासून जी परंपरा जपतात आहे तीच आपण जपण्याचा प्रयत्न केला आपल्या विरारमध्ये, विरार पूर्वमध्ये. आणि त्या 2005 सालीपासून आपली मंगलमूर्ती मित्रमंडळची सुरुवात झाली. आणि त्या गणपतीला आपण नाव ठेवलं साईनाथ नगरचा राजा. हे नाव कधीपासून ठेवलं, आधीपासून आहे का आता ठेवलं? नाही, आधीपासूनच आहे. ज्या वर्षीपासून आपली स्थापना आहे तेव्हापासूनच आपल्याच जे आपला परिसर आहे साईनाथ नगर, त्याचंच नाव ठेवून आपल्या राजाला आपण डेडिकेट केलंय का साईनाथ नगरचा राजा करून हे आपलं नाव आहे. अजून एक तुमची टॅगलाईन बघायला भेटते, नवसाला पावणार साईनाथ नगरचा राजा. ते कधीपासून नवसाला आहे? पावणारा साईनाथ नगरचा राजा हे आम्ही दिलं नसून जे आमचे परिसरातले रहिवासी आहेत किंवा इतर भक्त येतात, जे पाया पडायला येतात, खूप जणांनी नवस केलंय. खूप आमच्या मंडळामधले पण आहेत, म्हणजे जे माणसं आहेत आमचे स्वतःचे कार्यकर्ते, अध्यक्ष उपाध्यक्ष वगैरे, त्यांचे पण नवस आमच्या बाप्पाकडे पूर्ण झालेले आम्ही हे बघितलेत. आणि त्याच वेळीपासून आम्हाला समजलं का आमचा बाप्पा नवसाला पावतो, तेव्हाच ही टॅगलाईन आम्ही दिले का नवसाला पावणारा साईनाथ नगरचा राजा. हे नाव तुम्ही कधीपासून दिले? हे नाव आम्ही 2008 पासून दिलंय. जेव्हापासून आम्हाला समजायला लागलं की लोकांची इच्छा पूर्ण होते, तेव्हापासून आम्ही हे साईनाथ नगरचा राजा नवसाला पावणारा हे नाव दिलंय. असा काय किस्सा आहे का नवसाला खूप पावणार? किस्से आहे. त्यातलं एक सांगितलं सर, मला माहित पडेल. आमच्यासोबत म्हणजे स्वतःसोबत घडलंय. म्हणजे जे काम होतं ते म्हणजे इतके वर्ष होत नव्हतं, ते जेव्हा आमचा राजा आमच्या नगरीत आला त्या दिवशी ते काम घडलंय. म्हणजे खूप वर्षापासून काम रखडलेलं. हा. खूप म्हणजे आमच्यासोबत स्वतः घडलंय ते. इतर कोणाची गोष्ट नसून ती स्वतः त्याचीच गोष्ट आहे ही. त्यांची सोबत झालेला आहे का? हा. मग तुमच्या मंडळाला पाठपूजन असं काय असते का नाही? पाठपूजन असतो आपला, कारण की आपला मूर्ती मुंबईची असते. गेल्या 15 वर्षापासून आपण मुंबईवरनं मूर्ती आणतोय. पाठपूजन आपल्याला करावं लागतं, कारण की आपण विरारवरनं मुंबईला तो पाठ पाठवतो. आणि राहिली गोष्ट बाकी जी मंडप पूजन पाठपूजन आपण हे पारंपरिक पद्धतीने पार पाडतो. आता मूर्तीचा विषय नाही का, तुम्ही मुंबईवरून मूर्ती आणता आणि सर्वांना माहीतच आहे मुंबईचे मूर्तिकार तुमचे आता राजन विठ्ठल झाड. मग कधीपासून तुम्ही त्यांच्याकडून मूर्ती आणता? गेल्या 15 वर्षापासून आम्ही त्यांच्याकडनं मूर्ती आणतो. म्हणजे 2013 पासून जेव्हा आमच्या पोरांना समजलं की असं मुंबईला पण मूर्तिकार इतके मोठे मोठे आहेत आणि मग आपण विरारला राहतो, तर आपण तिकडनं मूर्ती का नाही आणू शकत, काहीतरी विरार वसईमध्ये काय वेगळं का नाही करू शकत. आणि हा आपला सिग्नेचर फेस आपणच पहिल्यांदा विरारमध्ये घेऊन आलोय. पण आता मुंबईमध्ये भरपूर मूर्तिकार आहेत, पण तुम्हाला असं कोणाची संकल्पना आली का आपल्याला हेच मूर्तिकार पाहिजेत? कारण की त्यांचा सिग्नेचर फेस हा वेगळा आहे. त्यांचा सिग्नेचर फेस आमच्या मनात बसलेला आहे. ते सर्वात वेगळं आहे. आणि ते गणपतीचा जो टाळू वगैरे त्यांनी बाहेर काढलाय, मोठे कान वगैरे, ते आमच्या मनाला भावून आम्हाला तो फेस आहे जो, तो आम्हाला खूप आवडतो. आणि मग त्यामुळेच आपल्या मोठ्या पोरांनी पण त्या मूर्तिकारीकडेच पारंपरिक पद्धतीने गेल्या 15 वर्षापासूनच तिकडनंच मूर्ती आणतात त्या. आणि 2023 ला आपली मूर्ती थोडी चेंज झालेली, ते काय झालेलं आहे? पॅन्डेमिक पिरियड होता, लॉकडाऊन होतं, मूर्तिकार तिकडून आपल्याला इकडे मूर्ती देत नव्हता, तर तेव्हा आपण फक्त विरारवरनं 2 वर्ष मूर्ती बसवलेली. 2-3 वर्ष हा का? पण तेव्हा पण आम्ही 1 वर्ष मूर्ती जो त्यांचा सिग्नेचर फेज आहे त्याच रूपामध्ये बसवलेली, त्याच स्ट्रक्चर मध्ये बसवलेली. राहिल्या एक अगोदर वर्षाचं तेव्हा आपल्याला कुठे मूर्ती भेटत नव्हती. आणि 2.5 फुटाचा आपला एक हे होता, टप्पा होता का, गव्हर्नमेंटचा रूल होता, 2.5 फुटापर्यंतच आपण मूर्ती आणू शकतो.
मग त्यासाठी आम्हाला ती मूर्ती कुठे भेटली नाही इकडे आणि मुंबईला जाणं आपल्याकडे शक्य नव्हतं. आणि एक अजून ते तुमचं रील व्हायरल होते, खांद्या मूर्ती उचलून आली. बाप्पा त्याच्याबद्दल माझा खांद्यावर ही आमची पासून परंपरा तर चालू नाही झाली, ही ऍक्च्युअल मुंबई पासूनच जे राजा तेजुकायचा आहे ते लोकांपासूनच ही गेल्या 60-70 वर्षापासून ही परंपरा ते लोकांची चालू आहे. तर ही आम्ही तिकडनं मूर्ती आणतो ते पण आमच्या मूर्तीला तेवढंच सहभाग होतात. आमची मूर्ती जी येते ते लोकच खांद्यावरनं घेऊन येतात. त्याच्यामध्ये आपले पण कार्यकर्ते असतात, पदाधिकारी असतात, जे इच्छुक असतात खांदा लावायला ते पण असतात. कारण की त्या राजन विठ्ठल झाडचं तेच हे आहे का एक सिग्नेचर फेस आणि बाप्पा माझा खांद्यावर तेच ते लोकांचं महत्व आहे. मग यंदा कार्यशाळा चेंज झाली, मग आता पण तीच संकल्पना असेल का आपली? संकल्पना तीच असणार. आता बघू शकतात पहिला पण आता खूप आगमन झाले त्यांच्याच गणसंकुल मधून जी जागा चेंज झाली सुरतचा विघ्नहर्ता वगैरे त्या लोकांनी पण खांद्यावरनच मूर्ती आणली. जर आपल्याला पॉसिबल असेल खांद्यावरनं मूर्ती आणायचं तर आपण नक्कीच आपली परंपरा बाळगण्याचा प्रयत्न करू. बाकी राजाची इच्छा. आणि आपले कार्यकर्ते जे उचलतात त्यांबद्दल काय सांगणार? एवढे म्हणजे कार्यकर्ते किती बऱ्यापैकी ताकदीने आपल्याकडे कार्यकर्ते आहेत आणि सर्व इकडून जातात का तिकडचे असतात? आपल्या मंडळातून जवळजवळ 100-150 जण टेम्पो मध्ये असतात जाणारे. कारण की एक मोठाच क्रेन असतो, सुविधा असते तिकडे जाण्याचं वगैरे. तर बघायला गेलं तर बाप्पा माझा खांद्यावर एक ते लोकांच्या इकडचे पोरं आहेत ज्यांचा तो ढिल्या रोडचा राजा आहे ते लोकच तेच पोरं बाप्पा माझा खांद्यावर तीच संकल्पना ते लोक चालवत आले. तर आपले कार्यकर्ते जास्त त्यात सहभाग होऊ शकत नाही कारण की जी ते लोकांची टेक्निक आहे ती ते लोकांची बोलतात ना उचलायचं हे आहे ते आपल्या यांना माहिती नाही. कारण की एक जरी कुठे काय गडबड झाली तर ते आपल्याला महागात पडू शकते. आपले कार्यकर्ते असतात पण त्यांच्या आपल्याहून जास्त त्यांचे मग कार्यकर्ते त्यांचे मग आपल्याला सहकार्य करतात. हो ते लोक आपल्याला सहकार्य करतात कारण की ते लोक जपत आले एवढ्या वर्षांनी ते लोकांपासूनच चालू झालं ही परंपरा. यावर्षी आपली काय थीम असेल मूर्तीमध्ये? यावर्षी थीम आपण रिव्हील केलीच आहे, सर्वांना माहिती आहे. जे कोल्हापूरचे सुप्रसिद्ध संत आहेत साक्षातचे संत बाळूमामा यांच्या रूपामध्ये आपण मूर्ती आणणार आहे. आणि संकल्पना कोणाची मंडळातली होती का? संकल्पना आमच्या दादाची आहे. यांची आहे का? हा आम्ही स्वतः तिकडे जाऊन आलो. हा आम्ही म्हणजे स्वतः तिकडे तेच जाऊ- का असं? जसं राजा आपल्याला नवसाला पावतो तसे आम्हाला आमचे मामा पण पावले आहेत, याला पावले आहेत, त्यांच्या घरच्यांना पावले आहेत. तेच आपण बघून बाळूमामा यांच्या रूपात साकारण्याचा आपण प्रयत्न केला किंवा आणण्याचा एक विचार केला. आणि जो आपला मूर्तिकार तो घडवू शकतो म्हणून ते आम्हाला अजून बरं पडलं का त्या रूपामध्ये आपल्याला मूर्ती भेटू शकते. कारण की बाकीचे कुठल्याच मूर्तिकारांनी बाळूमामाच्या रूपात अजून मूर्ती बनवलेली नाहीये. तेच एक राजन झाड आणि विदिश झाड आहेत त्यांनीच एक बाळूमामाच्या रूपात मूर्ती बनवलेली. तर दादा आता सांग, यावर्षी आपलं आगमन कुठून आणि कसं होणार? या वर्षी आगमन 5 तारखेला आम्ही इकडून लालबागला जाणार मूर्ती आणायला आणि 6 तारखेला रात्री आणि 6 तारखेला आपलं आगमन असेल आपलं एमजीएम स्कूलच्या इकडून आपलं सायनाथनगरच्या राजाचा मंडप पर्यंत. तर यावर्षी आपल्याकडे ढोलताशा पथक आहे, परत दहीहंडीचं पथक आहे आणि आपलं हे असेल डीजे वगैरे असेल. अरे दहीहंडीची आणि संकल्पना कोणाची आहे? आणि पोरी पण लावतात दहीहंडी, पोरं पण लावतात, आपण गेल्या वर्षी बघितले. ते होय. स्वतःहून त्याबद्दल- येतात पथक म्हणजे साई मोरया गोविंदा पथक झालं, शिवसाई गोविंदा पथक झालं, ते स्वतःहून येतात. महिला गोविंदा. महिला मंडळ ते स्वतः येऊन म्हणजे थर असतात तिकडे. त्या दरम्यान राहिलेला कार्यक्रम म्हणजे आपलं असणार आहे ढोलताशा पथक आणि मग राजाला येणारे इच्छुक गोविंदा पथक असतात. एक महिला गोविंदा पथक असतो किंवा पोरांचा गोविंदा पथक असतो. ते आपल्या इच्छेने येऊन आपल्या राजाला सलामी देऊन जातात, मानवंदना देतात. आपल्या जेव्हा मंडपाकडे आपली मूर्ती जात असते तेव्हा आपल्याला आतमध्ये कार्यक्रम असतात, एक साऊंड सिस्टम असतो तिकडे आपले राजाच्या खुशीमध्ये सर्व नाचतात वगैरे. पोचायला आपल्या राजाला मंडपामध्ये एक तास लागतात, म्हणजे एक 10-11 वाजतात. तुम्ही तेव्हा नक्कीच या म्हणजे मुंबईवरनं बाप्पा माझा खांद्यावर कसं घेऊन येतात ते मुंबईला तुम्ही खूप जणांनी बघितलं असेल. पण आम्ही आपल्या ट्रॉलीवरनं ते राजाच्या मंडपामध्ये मूर्ती उचलून कशी ठेवतो ते बघायला नक्कीच या. दादा तुम्ही एवढं मोठं मंडळ चालवता, त्यासाठी तुम्ही फंड कसा आणता, वर्गणी कशी जमा करता? आता फंड बोललं तर आमचं वर्गणीदार
आमचा एरिया झाला साईनाथ नगरचा साईनाथ नगर, परत केशवनगर, समोरचा एरिया, सगळे म्हणजे सहकुशीने वर्गणी देतात आणि परत आम्ही स्वतः मेंबरशिप काढतो. म्हणजे आमचे जवळजवळ 25-30 मेंबर असतील, ते स्वतः मेंबरशिप काढतात. परत आमचं महिला मंडळ आहे. महिला मंडळ पण म्हणजे त्यांच्याकडे जमतील तेवढे ते लोक आम्हाला सहकार्य करतात. आणि अजून असे खूप जण आहे जे मित्र असे ते स्वतःहून सहकुशीने पैसे देतात. म्हणजे नाशिक झालं, परत मुंबई, नवी मुंबई इकडून सगळे आपल्या सहकुशीने पैसे देतात. तर तुमच्या मंडळामध्ये कार्यकर्ते किती आहेत? कार्यकर्ते आहे 100-150 कार्यकर्ते आहे. परत महिला मंडळाचे पण आहे 100-150 महिला मंडळ आहे. आणि आहे तसे म्हणजे आगमनाला तर बघतोच किती असते आपले. आणि आता फ्रेममध्ये तुम्ही दोघं दिसता, पण असे कोणते कार्यकर्ते आहेत तुम्हाला सांगायला आवडेल? फ्रेम मध्ये आम्ही दिसतोय कारण की आता आम्ही युवा आहे, सर्व कामं आम्ही करतो. आणि राहिली गोष्ट आमच्या मोठ्या पोरांची, तर त्याला मला कॅमेऱ्यात यायला आवडत नाही. आता हे पॉडकास्ट वगैरे हे आता नवीन आपल्या जनरेशननी चालू केलंय. पण जे राहिली तेलवांची जनरेशन, तर तेलवांना कॅमेरा समोर यायला आणि बोलायला जमणार नाही. त्यासाठी आम्ही आमच्या मंडळाकडनं आलोय. आणि बॅकग्राऊंड मध्ये इनसीन नसणारे, आपल्या सीन मध्ये नसणारे कार्यकर्ते म्हणजे आपले अध्यक्ष झाले सचिन भरतव, उपाध्यक्ष झाले सुनील वरणकर, खजिनदार झाले श्रीकांत तडसे. असे खूप सारे कार्यकर्ते जे आपल्याला सहकार्य करतात आणि ते आपलं घर दिवस रात्र काम सोडून 10 दिवस काम सोडून ते मंडपात बसलेले असतात. किंवा राजासाठी जे काय शक्य होईल, किती शक्य होईल, किंवा तो उत्सव किती पारंपरिक पद्धतीने पार पाडेल, किंवा त्या उत्सवामध्ये किती जोर लागेल तेच बघत असतात. आणि त्या उत्सवाची ते भरपूर काळजी घेतात. आता आपलं 22 वर्ष आहे, मग 25 वर्ष आपल्या जवळच आहे आता. तोपर्यंत तुमचा काय प्लॅन आहे? आपल्याला रौप्य महोत्सवला 25व्या वर्षी काहीतरी एक वेगळं बघायला भेटेल, किंवा एक वेगळं पर्यावरणपूर्वक बघायला भेटेल. किंवा आता फुलांचा बाप्पा आहे, त्या टाइप मध्ये पण आपल्याला खूप बघायला भेटेल. किंवा मंडळाची इच्छा झाली तर आपल्याला उभी मूर्ती सुद्धा बघायला भेटू शकते. आणि ती उभी मूर्ती वसई विरारमध्ये पहिल्यांदाच राजन झाडकडून येणारी ती आपली पहिली मूर्ती असेल. आणि तोपर्यंत तुम्हाला काय वाटते का आपल्या मंडळामध्ये एवढे बदल झाले पाहिजे? आणि मंडळ एवढं पुढे तर आपल्याला घेऊन जायचंच आहे. मंडळात बदल होण्यासारखं म्हणजे आता खूप बदल झालाय. सर्व करणारे आम्ही युवा आहेत, आम्हाला पाठिंबा ठामपणे देणारे आमचे मोठे पोरं आहेतच. काय वेगळं करण्यासारखं असेल तर आम्ही खूप काय वेगळं करण्याचा प्रयत्न केलाय गेल्या 2-3 वर्षामध्ये. आणि अजून काय विचार करायला जाऊ तर आपल्याला खूप सारे मध्ये आहेत प्रॉब्लेम, का आपण तेवढा पद्धतीने वेगळं करू शकत नाही. पण जेवढं आपल्याला होईल तेवढं आपण वेगळं आणि सांस्कृतिक पद्धतीने करायचं बघतो. किंवा कुठलंच कॉम्पिटिशन किंवा कुठल्याच मंडळाला इजा वगैरे पोहोचण्यासारखं आपण कधीच काही केलं नाही किंवा काहीच करायला बघत नाही. मंडळाचा बदल म्हणजे आता आम्ही सर्व युवा पिढीच जे काय ते सर्व करत आलोय. तर अजून बदल होण्यासाठी आपल्याकडे कार्यकर्त्यांची संख्या लागेल. किंवा सर्व आपले जे सहकुशीने येतील कार्यकर्ते, त्यांचा आपल्याला पाठिंबा असेल, त्या लोकांची क्रिएटिव्हिटी असेल आपल्या मंडळात येण्याची, त्यांना इच्छा असेल का आपल्या मंडळात ते लोक सहकुशीने येऊ शकतात, तर ते आपल्या इच्छेने निशुल्क आपल्या मंडळात येऊ शकतात आणि आपल्या राजाशी सेवा करू शकतात. त्यांच्या मनातले आयडिया वगैरे किंवा डेकोरेशन आयडिया, क्रिएटिव्हिटी जे काय असेल ते आपण त्यांच्यासोबत डिस्कस करून आपण ते पारंपरिक पद्धतीने पार पाडू शकतो त्यांना घेऊन. आता बरेच असे पोरं आहेत त्यांना मंडळ नाही, किंवा त्यांची इच्छा असते की बाबा आपण कुठल्या ना कुठल्या तरी मंडळामध्ये सहभागी व्हावं. मोठ्या मंडळात सहभागी व्हायची सर्वांची इच्छा असते. सर्वांची इच्छा असते 10 दिवस का बाबा मीच का घरी थांबू. आणि त्यांना पण इच्छा असते का सर्व मित्रांसोबत आपल्या मंडळात असावा, आपला पण एक गणपती बाप्पा असावा वगैरे मंडळामध्ये मी पण असावा. तर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही आमच्या सोशल मीडियावरती कॉन्टॅक्ट करू शकतात. आमची सोशल मीडिया टीम तुम्हाला रिस्पॉन्स देऊन तुम्ही जे सहकुशीने आमच्या मंडळामध्ये येण्याचं जे डिसिजन घेतलंय त्याला पार पाडण्याचा ते प्रयत्न करतील. त्यांचा याचा आम्हाला आनंद राहील. तर यावर्षी आपल्याला गणेशोत्सवामध्ये असं काय नवीन बघायला भेटेल? नवीन आपल्याला हे बघायला भेटेल का विरार वसईमध्ये पहिल्यांदाच गणेश उत्सवाच्या दरम्यान आपण
श्रावणबाळा इंगळे प्रस्तुत झाले तुझे दर्शन साई यांचं भजन मंडळ आहे ते आपण अगदीच तिसऱ्या दिवशी बोलवलंय म्हणजे 16 सप्टेंबरला. त्यांचं भजनची सुरुवात होणार आहे संध्याकाळी 7 वाजता. ते भजन बघायला गेलं तर खूप सुप्रसिद्ध आणि जे आपले लालबागची पालखी आहे सायलीला त्यांच्या इकडे ते भजन करतात आणि ते खूप सुप्रसिद्ध आणि फेमस भजन मंडळ आहे. आणि जे जे साई प्रेमी आहे जे जे साई भक्त आहेत त्यांना येण्याची इच्छा आहे आपल्या भजनच्या ह्याच्यामध्ये भजनचा अनुभव घ्यायला ते लोकांनी नक्कीच द्यावे साईनाथ नगरला. साईनाथ नगरच्या सभा मंडपच्या इकडे आपलं भजन चालू होणार आहे सायंकाळी 7 वाजता. तर तुम्ही नक्कीच या आणि आपल्या सर्व साई भक्तांना विनंती आहे की आमच्या कार्यक्रमाला उपस्थिती राहून आमच्या कार्यक्रमाची भक्तिमय शोभा वाढवावी अशी आमची साईनाथ नगरच्या राजाच्या मंडळाची इच्छा आहे. तर राजन काकाने आपल्याला आजपर्यंत सर्व मूर्ती भारीच दिल्यात, पण तुमच्या आठवणीतली मूर्ती कोणती अशी? आठवणीतली मूर्ती म्हणजे 2015ची, ती म्हणजे एकदम मनात बस म्हणजे मस्त मूर्ती होती. फोटो मध्ये तुम्ही बघू फोटोमध्ये पाहू शकता. शकता. हा ते आमच्या मंडळाचं फेस आणि सर्व काही हीच आमची मूर्ती आहे. त्यांच्या प्रेमाने म्हणजे स्केच वगैरे पहिला असं काय नव्हतं किंवा कुठली मूर्ती बनेल कशी बनेल कुठला अवतार वगैरे हे सर्व तेव्हा काहीच नव्हतं. हे राजन काकांनी त्यांच्याच ह्याच्याने आपल्याला बनवून दिलेली मूर्ती आहे. तर आता सांगा तुमचं विसर्जन कसं आणि कुठे होते? आता विरार वसईमध्ये तलावात विसर्जनाची बंदी केल्यापासून मारंबळपाडा जेट्टी इकडेच आपलं विसर्जन होत आहे गेल्या वर्षीपासून. तर या वर्षी सुद्धा आपलं मारंबळ जेट्टीलाच विसर्जन होईल. गेल्या खूप वर्षापासून आपल्याला रोडचा तर त्रास झालाच पण ते कधीच आपल्याला प्रशासनाने ठीक करून दिला नाही. तर आम्हाला तर ती अपेक्षा नाही आहे पण राहिले जे मोठे मोठे खड्डे आहेत ते तरी तुम्हाला निदान करायला लागेल त्याच्या करून आपल्या मूर्तीला हानी नको व्हायला किंवा कुठलाच त्रास नको व्हायला किंवा एखादी बाबा ट्रॉली अडकली तर त्याला बाहेर काढण्याच्या याच्यामध्ये आपल्या मूर्तीला काही त्रास नको व्हायला म्हणून त्यांनी तेवढं रस्त्यावरती लक्ष दिलं पाहिजे. हीच विनंती आहे प्रशासनाला आणि आपल्या वसई विरार महानगरपालिकाला का आपले जे रस्ते आहेत ते दुरुस्त असावे वरती जे वायरे आहेत ते नीट पाणी उंच असावे किंवा तुम्ही अंडरग्राऊंड करावे जेणेकरून आपल्या उत्सवाला कुठलेच हानी पोचू नये आणि आपले जे मूर्ती आहेत सर्वांच्या मंडळाची मूर्ती येतील कार्यकर्ते येतील ते सुखरूप आणि विसर्जन स्थळावरती जाऊन आपल्या बाप्पाचं नीट विसर्जन करून आपल्या घरी परत यावे हीच आमची विनंती राहील. का खड्डे आणि राहिली गोष्ट वायरीची ते आपल्या प्रशासनाने नीट केलेच पाहिजे. आता सर्वांच्या मंडळामध्ये जो गेट असतो आपला किंवा बॅनर भरपूर सारे प्रमोशन असतात कोणाकोणाचे, तर तुम्ही काही करत नाही का? राहिला जाहिरातीचा प्रश्न तर आपल्या मंडळामध्ये असे पण लोक आहेत म्हणजे जे जाहिरातीसाठी त्यांच्याकडनं बघतात का स्पॉन्सरशिप भेटावं किंवा कुठल्या कोणाची तरी जाहिरात होऊन त्यांना चांगला प्रतिसाद भेटून आपल्या मंडळाला पण एक स्पॉन्सरशिप अमाऊंट भेटावं पण ते आपल्याकडनं शक्य होत नाही म्हणून आम्ही कोणाची जाहिरात सुद्धाही करत नाही. आणि गेल्या 22 वर्षापासून मंडळे स्वतःच्या पायावरतीच उभा आहे न कुठली स्पॉन्सरशिप घेता किंवा न कुठली फंडिंग कुठल्या पक्षाकडनं घेता किंवा कुठल्याच मोठ्या माणसाकडून बिल्डर वगैरेकडनं घेता. जे काय करतात ते सर्व आपले पोरच मेंबरशिप वगैरे काढून करतात आणि जे आपले नगरसेवक असतात जे आहेत ते थोडासा आम्हाला सपोर्ट करण्याचा प्रयत्न करतात. तेवढंच आपल्याकडे होतं. बाकी राहिला जाहिरातीचा प्रश्न तर ते आपण कोणाची करतच नाही. म्हणजे मी असं टाकत पण नाही, सर्व या मंडळामध्ये पोस्ट टाकतात कोणा जाहिरात करायची आहे का? नाही ना आम्ही जाहिरातीचं पण टाकत नाही सदस्य नोंदणीचं पण टाकत नाही. येणारा स्पॉन्सरशिप अमाऊंट आपल्याला सखुशीने आलेलीच ती बरी असते किंवा एखाद्याला अप्रोच करून एकदाच अप्रोच करून भेटलेलीच चांगली असते. त्यालाच जबरदस्ती करून आपल्याला चालत नाही कारण की शेवटी आपल्याला एक मंडळ चालवायचं. आणि जर कोणा करायची असेल तर जाहिरात कोणाला जाहिरात करायची असेल तर आपल्या सोशल मीडिया टीमशी संपर्क करून त्यांचं नाव हे करून घेऊ शकतात. मग आम्ही तुम्हाला आमचं जे काय प्रेझेंटेशन आहे दाखवायची एक पद्धत आहे ते आम्ही तुमच्यासोबत बसून बोलू आणि जाहिरातीचा आपण विचार करू. तर असं कोणते किस्से आहेत त्या मंडळामध्ये अजून कोणाला माहित नाही? 2019 मध्ये आमचा मंडप आला होता तर त्याला शॉक लागलेला तो जागेवरच
म्हणजे पडून गेला. पण आमचा राजा मंडपात होता तेव्हा, तर त्याच्या कृपेने त्याला काय म्हणजे हानी झाली नाही त्याला. तो 10 मिनिटं उठलाच नव्हता त्या ह्याच्यामध्ये, त्याला म्हणजे जोरातच विजेचा झटका लागलेला एकदम, आणि तो पूर्ण त्याची बॉडी वगैरे अखडलेली. पण 10 मिनिटांनी त्यांनी डोळे हलवले तेव्हा आम्हाला एक आसरा भेटला का बाबा हाय का, त्याला काय जास्त जीवाच्या पलीकडची काय हानी झाली नाही. राजाची कृपा राजाचीच कृपा आहे. आणि आजपर्यंत तुम्हाला मंडळामध्ये कोणता बॅड फेस त्याचा करायला लागला? बॅड फेस तर आपल्या मंडळामध्ये खूप आले, पण एक सर्वात मोठा बॅड फेस होता तो म्हणजे आपण जेव्हा पॅन्डेमिक संपलेला आणि आपण जी आपली मूर्ती असते मुंबईवरून आपण त्या मूर्तिकारांकडे गेलेलो, त्यांनी मूर्ती आपली घेतली नाही कारण की आपण आउट ऑफ टाइम होते तेव्हा, आपण खूप लेट झालेले म्हणून त्यांनी आपली मूर्ती घेतली नाही. तर आम्ही आपल्याच साईनाथ नगरमध्ये एक कारखान्यामध्ये मूर्ती देण्याचा एक विचार केला आणि त्या मूर्तिकाराकडे आपण एक मूर्ती दिली. आपलं आगमनाच्या आदल्या दिवशी आम्ही मूर्ती बघायला गेलो तर ती मूर्ती अजून त्यांनी ना बनवलेली होती किंवा ना त्याचं काय काम चालू केलेलं होतं. म्हणजे काहीच नव्हतं केलं त्यांनी. त्यांनी काहीच नव्हतं केलं. त्यांनी तशीच सकाळी पेनवरनं आयसर मधून त्या मूर्तीचे पार्ट्स वगैरे आले, त्यांनी आमच्या समोर आगमनाच्या आदल्या दिवशी जॉईंट वगैरे केले आणि रात्रीपर्यंत ती अख्खी मूर्ती ओली होती. मग अशा प्रसंगामध्ये आम्ही दुसरी मूर्ती शोधायला जाण्याचं बघितलं, खूप ट्राय केलं, पण आम्हाला पाहिजे अशी मूर्ती तर भेटली नाही. मग शेवटी आम्हीच जे काय आमच्या एरियामधले मूर्तिकार आहेत जे मूर्तीचं असे काम वगैरे करतात किंवा वेस्टला जाऊन दोघा तिघांना आम्ही आखणीवाले किंवा त्या मूर्तीचं ज्यांना नॉलेज असेल ते मूर्तीचं काम करू शकतात त्या लोकांना आम्ही घेऊन आले स्वतः. त्या मूर्तीवरती रात्रभर नाही म्हणतो तरी 4-5 मूर्तिकार त्या मूर्तीवरती काम करत होते. आणि ते एका रात्री तुम्ही मूर्ती त्या एका बनवली. रात्रीमध्ये मूर्ती हे आली आणि आगमनाच्या जसं आम्ही मूर्ती आगमनाला बाहेर काढायला गेलो कारण की डिस्टन्स कमी होतं, कारण की राजाच्या मंडपाच्या समोरच कारखाना होता. आम्ही तिकडून मूर्ती बाहेर आणायला गेले तर तेव्हाच एक हातामध्ये पटकन एक क्रॅक जाणवला मूर्तीलाच. म्हणजे तेव्हाच आम्हाला समजलं एक तर काहीतरी आमच्या मंडळात चुकीचं झालंय किंवा कुठल्या मूर्तिकाराकडनं चुकीचं झालंय. आणि जेव्हा आगमनाचा दिवस होता त्या सकाळी तो मूर्तिकार जागेवरती नव्हता, तो आमचे फोन नव्हता उचलत किंवा तो त्या परिसरात तो नव्हताच. मग त्याला आमचा कॉन्टॅक्ट झालाच नाही. तो आम्हाला डायरेक्ट आगमनाच्या नंतरच भेटला. किंवा आपल्या मोठ्या पोरांनी खूप ट्राय केलं का मूर्ती जशी चांगलीच आपल्या मंडपात येऊन बसावे, पण तसं काय झालं ना. जशी राजाची इच्छा होती, जी आमच्याकडनं काही चुकी वगैरे झाली आम्ही आमच्या राजाकडनं माफी मागितली आणि आम्ही तीच मूर्ती चा आम्ही गणेश पूजन करून आम्ही तीच स्थापना दिवस केली, तीच बसवली, बसवली. स्थापना केली. तर गाईज आता आपण आलेले आहेत आपल्या पॉडकास्टच्या सर्वात इंटरेस्टिंग राऊंड मध्ये, ज्याचं नाव आहे वन वर्ड फॉर मंडल. जय गणेश मित्र मंडळ. बच्चरपाडा. बंधुभाव, ब्रदरहुड. विरारचा सम्राट. विरारचा सम्राट, स्ट्रेंथ, ताकद. गरिबांचा राजा. गरिबांचा राजा, संघर्ष, स्ट्रगल. विरारचा विधाता. डेकोरेशन. विरारचा महाराजा. शिस्तबद्ध. आणि लास्ट आपला साईनाथ नगरचा राजा. प्रेम, जीव की प्राण, सर्वस्व. विरार पूर्वेचा मान तू, साईनाथ नगरची शान तू, भक्तांच्या श्रद्धेचा स्थान तू. साईनाथ नगरच्या राजाचा विजय असो. तर तुम्ही आम्हाला तुमचा मूल्यवान वेळ दिल्याबद्दल, तुम्ही दोघं असतील पूर्ण साईनाथ नगर राजाची पूर्ण टीम, त्यांचे मी आभारी आहे. आणि असं तुम्ही आम्हाला सहकार्य करत राहा. आम्ही पण हिमांशू यांचा खूप खूप आभार मानतो. वसई विरार पॉडकास्टच्या माध्यमातून आपल्या वसई विरारच्या सर्व मंडळांना एक युट्यूबच्या माध्यमातून सर्व वसई विरारच्या जनतेंना एक त्या मंडळाची हिस्ट्री आणि सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी हा पॉडकास्ट चालू केल्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. साईनाथ नगरच्या राजाचा. जय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मोरया. साईनाथ नगरच्या राजाचा विजय असो. ही शान कुणाची? साईनाथ नगरच्या राजाची.